प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी एखाद्या आमदाराला कापून टाका असा सल्ला शेतकऱ्यांना दिला होता। आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा त्यापुढे जात 2-4 मंत्र्यांना कापा असं वादग्रस्त विधान केलंय। तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकरांनी सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा असं आवाहन केलंय। त्यामुळे राजकारणामध्ये विखार का वाढला असा सवाल उपस्थित होतोय। बघूया। सांगितलं आमदाराला कापा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो 2-4 मंत्र्याला कापा। ह्या भाषा लोकशाहीमध्ये योग्य नाही आहे, अशा भाषा करू नये। काय कापणार तुम्ही? कोणाला? आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना? धार दोन्ही बाजूला आहे, लक्षात ठेवा। नको त्या पोकळ धमक्या देऊ नका। आधी बच्चू कडू म्हणाले आमदाराला कापा। तू मला पेक्षा एखाद्याने मारून टाकणार, एखादा आमदार जरी कापला ना आम्ही सांगतो आत्महत्या करायची वेळ येणार नाही। मग प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर बोलले सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा। आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे, गाड्या फोडायच्या आहेत ना, या सगळ्या आमदार खासदार नेत्यांच्या गाड्या फोडा ना। सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा, कारण सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आपले पैसे काय मान्य होणार नाही ते आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। आणि आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी त्यापुढेही जाऊन आमदाराऐवजी 2-4 मंत्र्यांना कापा असं वादग्रस्त आवाहन शेतकऱ्यांना केलं। जसं बच्चू भाऊंनी सांगितलं आमदाराला कापा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो 2-4 मंत्र्याला कापा। बच्चू कडू यांच्या पाठोपाठ तुपकर यांनी देखील कापाकापीची भाषा वापरल्यानं सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही, इथून पुढे मरायचं नाही, किती संकट आलं तरी मरायचं नाही। जसं बच्चू भाऊंनी सांगितलं आमदाराला कापा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो 2-4 मंत्र्याला कापा। पण आता मागं हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही, गोष्ट लक्षात ठेवा। ह्या भाषा काही योग्य नाही लोकशाहीमध्ये, ह्या भाषा लोकशाहीमध्ये योग्य नाही आहे, अशा भाषा करू नये। शेवटी संवैधानिक पद्धतीने आंदोलन झाले पाहिजे, लोकशाही पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे। प्रक्षोभक भाषा करून त्या ठिकाणी जमावाला प्रोत्साहन देणे, जमावाच्या माध्यमातून काही जाळपोळ करणे वगैरे अशा भाषा कुणी करू नये असं मला वाटतं। बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये मोर्चा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमकपणे भाषण करत मंत्र्यांवर सडकून टीका केली। नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना तुडवून हाणलं, नेपाळचे मंत्री देश सोडून पळून गेले असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिलाय। तर कोणात हिंमत आहे, पोकळ धमक्या देऊ नका असा पलटवार शिवसेना आमदार निलेश राणेंनी केलाय। रोज 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करतात। हे आत्महत्या नाही, हे सरकारनं पाडलेले खून आहेत आणि म्हणून खून का बदला खून से लेंगे। तुम्ही मजा मस्ती करणार, तुम्ही सत्तेची मस्ती करणार, माच करणार, आमच्या पैशातून मजा करणार आणि आम्ही मरायला लागलो तर तुम्ही आमच्याकडे बघणार पण नाही। मग आम्ही तुमच्या गचंडा नाही पकडणार तर काय तुमची पूजा करणार आहे? आणि म्हणून मी बोललो, मला माझ्या स्टेटमेंटचा काही रिग्रेट नाहीये, मला पश्चाताप नाहीये, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे। आरपारची लढाई लढू। नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना तुडुतुडू हाणलं तसं शेतकऱ्यांच्या पोरांनी तुडुतुडू हाणलं तर नवल वाटू देऊ नका। कापा म्हणजे काय? मर्डर करा? एवढं सोपं आहे महाराष्ट्रात? अजूनपर्यंत त्यांना कोण वेडा वाकडा भेटला नाही आमच्यासारखा, म्हणून ही कापाकापीची भाषा करता। ही काय भाषा आहे का? एका पुरोगामी राज्यातली ही भाषा ही शोभते काय? काय कापणार आहात तुम्ही? कोणाला? आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना? बघूया कोणाची हिंमत आहे ती। आम्ही ऐकून घेऊ, पण ते शेतकऱ्यांचं ऐकून घेऊ, या धमकीला नाही ऐकणार आम्ही। एवढा कोण मोठा नाही झाला महाराष्ट्रामध्ये कापाकापी करायला। धार दोन्ही बाजूला आहे, लक्षात ठेवा। नको त्या पोकळ धमक्या देऊ नका। कर्जमाफीसह पीक नुकसानीची आर्थिक मदत मिळत नसल्यानं शेतकरी सध्या आक्रमक झाले आहेत। परभणीत जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगड टाकून काच फोडण्यात आली, तर नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तहसीलदारांच्या गाडीवर संतप्त शेतकऱ्यांनी फावडं घातलं। याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडू नका, सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा असं वादग्रस्त आवाहन केलं। कलेक्टर असेल, हा तुम्हाला मदत करू शकतो का? तर माझं म्हणणं नाही, त्याला आदेश झाल्याशिवाय, पैसे रिलीज झाल्याशिवाय तो मदत करू शकत नाही। आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे, गाड्या फोडायच्या आहेत ना, या सगळ्या आमदार खासदार नेत्यांच्या गाड्या फोडा ना, तुम्हाला न्याय मिळेल। भलतीकडे दुखणं दुसरीकडे, औषध तिसरीकडे, हा कुठला सोल्युशन काढलाय? प्रशासकीय अधिकारी जे आहेत, हे सरकारचे अधिकारी जे आहेत,
ते नुसतं शासनाच्या आदेशावरनं आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशावरनं काम करतात. तुम्ही या गुलामांना, चाकऱ्यांना पकडून काही होणार नाही. तुम्हाला पकडायचं असेल तर पकडा आणि सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा, कारण सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आपले पैसे काय मान्य होणार नाही, ते आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. तुमच्याकडं जर शेतकऱ्याचा 7-12 कोरा करायला पैसे नसतील, दररोज 8 या हिशेबानं शेतकरी आत्महत्या करतायत आणि तरी सुद्धा यांना पाजर फुटत नसेल तर आता शेतकऱ्याचा एल्गार यांना कळल. काल एका शेतकऱ्यांना फक्त तहसीलदाराची गाडी फोडलेली आहे. मंत्र्यांच्या गाड्या सुरक्षित राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. अतिवृष्टी पिकांना मिळत नसलेल्या दर शासकीय धोरणामुळे राज्यातील बळीराजा सतत संकटात सापडतोय. अशावेळी मायबाप सरकारनं मदतीचा हात देत नसल्यानं संतापाची लाट उसळली आहे. मात्र शेतकरी नेत्यांसह इतर नेते थेट शेतकऱ्यांच्या संतापाचा फायदा घेऊ पाहतायत का, असा सवाल देखील उपस्थित होऊ लागलाय. आमदार मंत्र्यांना कापा, त्यांची वाहनं फोडा असा सल्ला देऊन शेतकऱ्यांची माती भडकवताय का, असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.